नारी सुरक्षा, नारी सन्मान, नारी स्वावलंबन, नारी मिशन, महिला भगिनींसाठी निर्भीड न्यूज चॅनल, नारी शक्ती न्यूज चॅनल। माझं नाव रुपाली रेवनाथ काळुंके। मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगर इथले आहे, म्हणजे औरंगाबाद। माझं पूर्ण एज्युकेशन हे मराठी मीडियममध्ये झालं आहे, न्यू हायस्कूल गंगापूर शाळेमध्ये 12वी पर्यंत। आणि त्यानंतर मी 12वी म्हणजे 11वीला कॉमर्स या फॅकल्टीमध्ये गेलेले, ते कॉमर्स झालेलं माझं। आणि मी बीकॉम कंप्लीट केलं आणि बीकॉम कंप्लीट केल्यानंतर मी MPSCची एक्झाम दिली। ओके, आता MPSCच्या एक्झामबद्दल तुम्हाला माहीत असेल नसेल आय डोंट नो, पण मला तुम्हाला इथे सांगण्याची ही संधी मिळाली। मी तुमचं भाग्य समजते आणि माझं पण, की इतक्या छोट्या मुलांना मला बोलण्याची किंवा ह्या एक्झामबद्दल सांगण्याची संधी मिळाली। कारण ज्यावेळेस मी शाळेत होते त्यावेळेस मला ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं किंवा मला माहीत पण नव्हतं। त्यामुळे तुमचे सगळे शिक्षक वृंद, पाटील साहेब, इतर शिक्षक, की त्यांनी इथे तुम्हाला ती संधी मिळवून दिली आहे की आमच्या विद्यार्थ्यांना हे नॉलेज पाहिजे की 12वी नंतर किंवा 10वी नंतर त्यांनी त्यांच्या करिअरबाबत निर्णय घेतला पाहिजे की त्यांना काय करायचंय, त्यांचं करिअर कसं घडवायचंय, सक्सेसफुल कसं व्हायचंय। ह्या दृष्टीने त्यांनी विचार करून त्यांनी मला इथे बोलवलंय की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे एक्झाम दिली त्याबद्दल नॉलेज द्या, त्याबद्दल माहिती द्या। तर तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला इतक्या कमी वयामध्येच MPSC काय आहे किंवा MPSC बद्दल मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे। कदाचित मला हे जर मिळालं असतं तर मी कदाचित याच्यापेक्षा मोठ्या पोस्टवर असते किंवा मी ही पोस्ट आधीच मिळवली असती। असू द्या, पण मला आता अशी अपेक्षा आहे की मी जे तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, त्यातून निदान किमान ह्या शाळेतले कमीत कमी सांगते मी 5 ते 10 विद्यार्थी तरी ॲटलिस्ट गव्हर्नमेंट नोकरीला किंवा एक सक्सेसफुल व्यक्ती बनावा अशी माझी इच्छा आहे की मी जे सांगेल त्याचं सार्थक झालं पाहिजे। इथे 11-12चे पण विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी स्पेशली मी सांगणार आहे शेवटी। पण सुरुवातीला आता मी कसा अभ्यास केला आणि MPSC म्हणजे काय आहे। सगळ्यांना सरकारी नोकरी तर माहीत असेल, सगळ्यांना माहिती आहे ना सरकारी नोकरी म्हणजे काय असतं। त्यासाठी आपल्याला MPSC किंवा UPSC द्यावी लागते। ओके, मी MPSC दिलेली आणि त्यामध्ये PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक। पोलीस तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ना। पोलीसमध्ये कॉन्स्टेबल असतात, हवालदार असतात, मग PSI असतात आणि त्याच्यावर पण पोस्ट असतात। तर मी PSI आहे। तर ह्या परीक्षेचा अभ्यास करताना मला काय अडचणी आल्या आणि मी त्या कशा फेस केल्या आणि त्या अडचणी तुम्हाला येऊ नये यासाठी मी तुम्हाला आज इथे काही छोट्याशा टिप्स सांगणार आहे। ॲक्च्युली अभ्यास करत असताना किंवा त्याच्या आधी मला ह्या परीक्षेचं काहीही नॉलेज नव्हतं, पण ज्यावेळेस मी ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर सर्व अभ्यासक्रम 5वी ते 12वी पर्यंतचा होता, म्हणजे जो आता तुम्ही अभ्यास करत आहे। मग त्यावेळेस मला असं वाटलेलं, अरे यार मी शाळेत असताना मी तर एवढं सिरियसली घेतलं नाही, लक्ष दिलं नाही। आपले शिक्षक आपल्याला जीव तोडून सांगतात, छोट्या छोट्या टिप्स सांगतात, ह्याच परत मला क्लास लावलं, म्हणजे मी नाही लावलेले पण जे अभ्यास करता MPSCचे परत ते क्लास लावतात की हेच 5वी पासून 12वी पर्यंत परत शिकावं लागतं। पण ज्यावेळेस आपण मोठे होतो, ज्यावेळेस आपण क्लास लावतो, त्यावेळेस आपल्याला जे आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तिथे सांगितल्या जात नाही। तिथे आपल्याला आपला स्वतःहून अभ्यास करावा लागतो। इथे तुम्हाला रोज शिक्षक म्हणतात की अभ्यास कर, तरी तुम्ही मनावर घेत नाही, हो ना। हेच अभ्यास आपल्याला परत मी केला 5वी ते 12वी पर्यंतचा अभ्यास। मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणजे माझं पूर्ण कॉलेज झाल्यानंतर ज्यावेळेस मी म्हणजे MPSCचा अभ्यासाला लागले त्यावेळेस मला कळालं की अरे मला तर 5वी ते 12वी पर्यंतचा अभ्यास मला परत करायचा आहे। आणि शाळेत असताना मी किती टाइमपास केला किंवा शिक्षक मला किती ओरडू सांगत होते की अभ्यास कर। ज्यावेळेस आपला हा पिरियड असतो 10th पर्यंत 12th पर्यंतचा, त्याच वेळेस आपल्याला सगळे सांगत असतात की अभ्यास कर। ज्यावेळेस आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं त्यावेळेस आपल्या जेव्हा डोळे उघडते आपल्याला कळतं की अरे आपलं करिअरचं काय, की आपल्याला करिअर करायचंय, स्वतःचं आयुष्य घडवायचंय। त्यावेळेस आपल्याला कोणी म्हणत नाही की तू अभ्यास कर, त्यावेळेस आपला स्वतःला अभ्यास करावा लागतो। आणि त्यावेळेस मला आठवलं, त्यावेळेस मला कळालं, त्यावेळेस मला माझ्या शिक्षकांची आठवण झाली शाळेतल्या। अरे ते किती जीव तोडून शिकवत होते आणि त्यावेळेस मी टाइमपास करणं किंवा होमवर्क वेळेवर न करणं अशा गोष्टी म्हणजे मी केल्या होत्या। मग मला त्याची सगळं फील झालं की यार मी ह्या सगळ्या गोष्टी जर तेव्हा क्लिअर केल्या असत्या, सगळ्या संकल्पना छोट्या छोट्या मॅथ असू दे किंवा बाकीच्या सायन्सच्या गोष्टी असू दे छोट्या केल्या असत्या, तर आज मला माझा अभ्यास क्लिअर झाला असता आणि आज मला एवढा अभ्यास करायची गरज नसती पडली। त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला MPSC द्यायची असेल तर तुम्ही जे आत्ता अभ्यास करताय, MPSC असू द्या किंवा तुम्हाला सायन्समध्ये डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, त्यासाठी सुद्धा तुम्हाला CETच्या ज्या पण परीक्षा आहे, CET असू दे, नीट असू दे, त्याच्यामध्ये दुसरा कोणताही बाहेरचा सिलेबस नाही आहे। जो तुम्हाला आत्ता आहे 5वी पासून ते 12वी पर्यंत तोच सिलेबस आहे।
आणि स्पेशली होतं काय मुलींचं, मी पण तुमच्यासारखीच मिडल क्लास घरातली आणि ग्रामीण भागातून माझं शिक्षण झालेलं आहे. शाळेत असताना पण माझ्यामध्ये खूप डेअरिंग होती. आम्ही घरात म्हणजे 3 मुली होतो, तरी पण बाकीच्या बहिणींपेक्षा माझ्यामध्ये जास्त शाळेतल्या प्रत्येक इव्हेंटमध्ये मी भाग घ्यायचे. मी कधीच विचार नाही केला की घरचे काय म्हणतील किंवा लोक काय म्हणतील, माझ्या मैत्रिणी काय म्हणतील, मी जर समोर गेले भाषण करायला गेले चुकलं तर कोण काय हसतील. आजकालच्या मुलांमध्ये पण मुलींमध्ये पण हा न्यूनगंड निर्माण झाला आहे की आता मी समोर गेले आणि माझ्याकडून काही चुकलं, अरे तू समोर जाऊन तुझ्यामध्ये ती डेअरिंग निर्माण होते, तू इथे येऊन 4 शब्द बोलते, खाली बसून हसणाऱ्याला समोर येऊन स्वतःचं नाव पण व्यवस्थित सांगता येणार नाही माईकमध्ये. माझ्या बाबतीत पण ह्या घटना घडलेल्या आहे. म्हणून मला तुम्हाला मुलींना सांगायचं आहे की तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करा, शाळेच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये भाग घ्या. हेच ते स्टेज आहे की तुम्हाला फ्युचरमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करेल. तर मला मुलींना सांगायचं आहे की तुम्ही शाळेच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये भाग घ्या. हेच ते स्टेज आहे जे तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड करेल, जर फ्युचरमध्ये तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेमला कॉन्फिडन्सली फेस करू शकतात. मी शाळेत असताना माझ्या अनेक अशा मैत्रिणी आहेत की ज्यांचे आई वडील त्यांना सपोर्ट करायचे की तू भाग घे, तू हे कर ते कर, पण मुलींमध्ये स्वतः एक असं नर्वसपणा असतो की नाही लोक काय म्हणतील, माझ्या मैत्रिणी असतील, हे मुलं असतील, ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवून तुम्ही फक्त तुमच्या फ्युचरचा विचार करा. नारी सुरक्षा, नारी सन्मान, नारी स्वावलंबन, नारी मिशन, महिला भगिनींसाठी निर्भीड न्यूज चॅनल, नारी शक्ती न्यूज चॅनल.